बारामतीच्या निवडणुकीत पुण्याचे गुंड राष्ट्रवादीचा खुलेआम प्रचार करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। गुंड निलेश घायवळ आणि रोहिदास चोरगे सुनेत्रा पवारांचा प्रचार करतानाचे फोटोज रोहित पवारांनी आता ट्विट केलेत। या फोटोमुळे मात्र आता एकच खळबळ माजली आहे। पाहूयात याबाबतचा एक खास रिपोर्ट। हा आहे गुंड निलेश घायवळ, हा आहे कुख्यात गुंड रोहिदास चोरगे। या गुंडांच्या गळ्यात राष्ट्रवादीची उपरणे दिसतायत। हे गुंड बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायत। निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील गुंड राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय झाल्याचा आरोप होऊ लागलाय। रोहित पवारांनी गुंड निलेश घायवळ आणि रोहिदास चोरगे राष्ट्रवादीचा प्रचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो ट्विट केले। गेल्या काही वर्षांपासून पुणे परिसरात गुंडगिरी वाढली आहे। सामान्य पुणेकर गुंडामुळे धास्तीत असताना गुंडापुंडांना आजचे दिन आल्याचा आरोपही होऊ लागलाय। बारामतीच्या निवडणुकीत गुन्हेगारांची मदत घ्यावी लागते असा टोलाही रोहित पवारांनी लगावला। गुंड अजितदादांचा प्रचार करतात, कारण गुंडांना वरदास्त कोणाचा आहे तर मग बीजेपी आणि अजितदादांचा आहे। त्याच्यात ते धमकावतायत, बोलतायत, फोनवर धमक्या देतायत, व्हॉट्सअप कॉल करतायत, घरी येतो, तुझ्या घरी तरुण मुलगी आहे, पत्नी आहे, मग आमचे कार्यकर्ते तिथे आलो कसं वाटेल। तर कुठेतरी एक गुंडगर्दी वाढवण्याचा विचार हा अजितदादांकडून केला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणारे गुंडवाल्यांचे वाल्मिकी तर झाले नाहीत ना, अशी चर्चा पुणेकरांमध्ये आहे। जे गुंड सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायत त्याच गुंडांना ठेचून काढण्याची भाषा अजितदादांनी 2च महिन्यापूर्वी केली होती। जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातून गेली पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंटकडून केलं। गुंडांना राजकीय आश्रय मिळाल्यावर सामान्यांचं जगणं असह्य होऊन जातं। बारामतीचा निकाल काहीही लागला तरी पुण्यातली गुंडगिरी कमी होणार नाही, हे मात्र गुंडांच्या प्रचारानं अधोरेखित झालंय। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।